हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी मितेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे आषाढी एकादशी. तर मला आषाढी एकादशीची आजची पूजा वगैरे कसं काय होतं आहे सर्व आज मी ते तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. मला माहिती आहे तुम्ही सर्व खूप उत्सुक असाल आपली आजची पूजा बघायला. आणि जसं की तुम्हाला मी आधी सांगितलं होतं की मी पूजा वेगळी मांडून करणार होतो. तर त्याचप्रमाणे आज मी पूजा केलेली आहे. तुम्ही सर्वांनीसुद्धा कशी केली आहे पूजा मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि कशी तुमच्या सर्वांची सुद्धा पूजा झाली हे सुद्धा सांगा. तर आषाढी एकादशी म्हटलं की नक्कीच उपवास हे तर आलाच, हा कॉन्सेप्ट तर आलाच. पण आमच्याकडे कोणाचाही उपवास नसतो आषाढी एकादशीचा. माझ्या आईच्या म्हणण्यानुसार असं म्हणतात की एकदा आषाढीचा उपवास सुटला तर धरायचा नसतो किंवा म्हणून मग मी सुद्धा धरत नाही की कधी मला मिळेल करण्यासाठी वगैरे. सो म्हणून मग मी पण नाही करत. आणि माझ्या आईचा एकदा उपवास सुटला होता प्रेग्नन्सी दरम्यान. सो तेव्हा म्हणून तिने तो घेतला नाही. तर मग म्हणूनच मग तो उपवास ती काय करत नाही. त्याच्यानंतर मग माझं असं म्हणणं आहे की जरी उपवास असलंच पाहिजे त्यावेळेसच साबुदाणा खिचडी खायची असं काही नाही आहे. मला साबुदाणा खिचडी खूप आवडते तर त्याच्यामुळे मी अशी मस्त साबुदाणा खिचडी उद्या करणार आहे. तर त्याच्यासाठी आधी छान मस्त असं साबुदाणा आदल्या दिवशी रात्री भिजत घालायचा असतो. तर तो विसरलात तर मग काही उपयोग नाही. म्हणजे तुम्ही खिचडी खाऊच शकत नाही जर त्याला विसरलात तर. तर म्हणून मग मी आदल्याच दिवशी रात्री छान भिजत घातला. त्याच्यानंतर मग आत्ता अर्ली मॉर्निंग सकाळी मस्त अशी गाणी लावली होती. जय जय रामकृष्ण हरी हा मंत्र मी लावला होता. खूप म्हणजे खूप छान होता. मला प्रचंड आवडला. अगदी भारी वाटत होतं. अगदी वाटत होतं की पंढरपुरात आहोत असं मस्त नामस्मरण सुरू होतं. आणि त्याच्यातच आज मला ना त्यात म्हणजे देव उजळवायचे होते, स्वच्छ करायचे होते. कारण मी गुरुवारी जसं की तुम्हाला आधी सांगितलं की मी गुरुवारी देव स्वच्छ केले नव्हते. तर म्हणून मग मी आज आषाढीला करणार होतो. त्याच्यानंतर हे सर्व लहान-लहान मुलांची छान दिंडी निघाली होती, वारी निघाली होती. तर ते पण तुमच्या सर्वांसोबत शेअर केलं. हे माझ्या सोसायटीच्या एरियामधलंच होतं. त्याच्यानंतर सगळ्या समया वगैरे जे सामान लागतं, तर ते सर्व मी स्वच्छ करून घेतलं होतं. देवांची मूर्ती वगैरेसुद्धा. आणि कसं आहे माहिती आहे, एकदाच सगळं छान सर्व वस्तू साफ केल्या ना, तर मग आणखीन भारी वाटतं. तर आज आषाढी एकादशी म्हणजे 25 जुलैचा हा दिवस आहे. आणि मी ममता ताईकडनं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की ममता ताई कोण आहे. ती म्हणजे स्वामी वस्त्रालयाची ओनर ममता जोशी ताई. तर तिच्याकडनं मी छान स्वामींसाठी कपडे मागवले होते. खास, अगदी खास आषाढी एकादशीसाठी मी ते मागवले होते. आणि आता वाजलेत आषाढी एकादशीचा दिवस आहे. 5:31 झाली आहेत. पूजा वगैरे माझं सगळं झालं आहे. संध्याकाळची वेळ पकडा. आणि आत्ता नुकते व्हॉईस ओव्हर करता म्हणजे व्हिडिओचं व्हॉईस ओव्हर करतो जे आवाजचं काम चालू होतं त्याच्यामध्ये बेल वाजली दाराची आणि माझ्या हातात आत्ता स्वामींचे वस्त्र आलेत. म्हणजे स्वामींना सांगितलं होतं की स्वामी आदल्या दिवशी पोहोचले पाहिजेत. पण महाराजांना काय माहिती काय त्यांना काय त्यांच्या सर्व गोष्टी असतात. पण ते आत्ता मला आषाढी एकादशीच्या दिवशी माझ्या हातात ते पोहोचले. सो आय एम खूप हॅपी आता मी खूप म्हणजे खूप हॅपी की जाऊ दे आता का होईना मला मिळाले. मी स्वामींसाठी ते वारकरीचे मागवले होते आणि माझी खूप इच्छा होती की ती आषाढी एकादशीच्या दिवशी जेव्हा मी सर्व पूजा वगैरे करेन तेव्हा घालेन. पण आता काय म्हणतायत, काय प्रॉब्लेम आहे, काय मला समजत नाही की आता मी घालू की नको घालू स्वामी महाराजांना. आता चल ओके, आता मी नाही घालत कारण कसे त्यांची इच्छा नसेल म्हणूनच ते त्यावेळेस झालं नाही. पण आता आलेत माझ्याकडे वस्त्र, पण आता विचार कराय की करू की नको करू, घालू की त्यांना नको घालू वस्त्र. ऑलरेडी त्यांना वस्त्र घातलेलेच आहेत. तुम्ही पुढे बघणारच आहात. छान असं मस्त वस्त्र घातलं आहे महाराजांना, कंठाटोपी घातलेली आहे आणि महालक्ष्मी आई, सर्व देवी देवतांचं अशी सुंदर आजची पूजा झाली. आज गुलाबाची फुलं मला मिळाली होती. त्याच्यामुळे अजून मंदिर आपलं खूप छान दिसतंय. मला माहिती आहे तुम्ही सर्वांना म्हणजे मला लोकं विचारतात ना जेव्हा देवघर तू वरती का असं अडकवलं आहेस किंवा का लावलं आहेस? पण आता माझा आहे ना खरंच सांगतो खूप मोठा नाईलाज आहे.
माझीसुद्धा इच्छा नाही आहे की माझं मंदिर असं वरती असावं. खरंच माझी इच्छा तशी नाही आहे. पण माझा नाईलाज आहे. माझ्या नाईलाजामुळे ती गोष्ट मला तशी करावी लागते. बाकी काहीच नाही. नाहीतर मलासुद्धा माहिती आहे की मंदिर खालती असावं, जमिनीशी संलग्न असावं. पण आता ती फ्लॅट सिस्टममध्ये तरी अशी शक्य नाही. गावच्या घरांमध्ये शक्य आहे, कारण ती मोठीच्या मोठी घरं असतात. तर इकडे आपल्याला तसं करणं शक्य नाही. तर आता छान महाराजांची पूजा वगैरे करून आशीर्वाद घेतलेला आहे. ही स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप 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 शुभेच्छा. तर तुमच्या सर्वांची पूजा कशी झाली मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. ऑलरेडी सकाळी 11 वाजल्यापासूनच सर्वांचे फोटोज यायला सुरुवात झालेली आहे इंस्टाग्रामच्या DMsमध्ये. तर बऱ्याच जणांचं दर्शन झालेलं आहे, ज्यांनी ज्यांनी पूजा केली. तर आता पहिली माझी पूजा करतो. पण पहिली आता देवघरातली जी माझी पूजा आहे नित्यनियमाची, त्यांचं तुळशीची, उंबाट्याची अजून मी केलेली नाही पूजा, कारण मला ते छान अशी मस्त खास रांगोळी काढायची आहे. तर पहिलं म्हटलं की खालची मांडणी करून घेतो, त्याच्यानंतर मी उंबाट्याची वगैरे पूजा करेन. पण पहिला तुळशीची आणि देवपूजा म्हणजे आपली देवघराची 12च्या आत माझी पूजा झालेली आहे. तर आज मला खूप उशीर झाला आहे, कारण सगळं साफ करायचं होतं. त्या समया वगैरे मी काढल्या आहेत, महाभारत समयी ज्या आता मी घेतल्या होत्या अक्षय तृतीयेला 2024मध्ये. तर त्या मी स्वच्छ केल्या. त्याच्यात वाती घालून तेल घालून ठेवलं, म्हणजे वाती छान मुरतील तेलामध्ये. त्याच्यानंतर आता मी पहिली लादी पुसून घेतो स्वच्छ, कारण थोडंसं असं सगळं फुलांचं ते झालंय. तर पहिलं छान केर काढतो तिन्ही रूममधून आणि छान अशी मस्त मॉपने पटकन लादी पुसतो. मला वेळ नाही लागणार लादी पुसायला. पटकन लादी पुसून घेतो आणि मग खालच्या पूजेला लागतो. म्हणजे जास्त असं स्वच्छता असेल तर जरा पूजेला बरं वाटतं. तर देवाची गाणी सुरू आहेत. खूप गरम होत आहे, का आता समय लावला तर फॅन इकडचा लावताच येणार नाही. तर मग AC सुरू राहील आपला, त्याचं टेन्शन नाही आहे. तर पहिले आता पूजा करून घेतो, कारण दार बंदमध्ये पूजा नाही करत, मग आता AC लावला आहे मी. तर पूजा झाल्यानंतर मी दार बंद करेन, आणि कारण खूप गरम होतं, कारण ऊन बघा किती पडलंय. आज पाऊसच नाही अजिबात, आज ऊन खूप पडलंय. आणि मग अशी छान खालती रॅली गेली होती लहान मुलांची. रॅली म्हणण्यापेक्षा आपली आषाढी एकादशीची वारी म्हणा, तर ती गेली होती. सॉरी, पटकन तो रॅली वर्ड माझ्या डोक्यामध्ये आला, त्याच्यामुळे मी तो बोललो. तर त्यांची ती पूजा होती. मग ते लोक छान मस्त जात होते. त्यांना बघण्यात माझा अर्धा 1 मिनिटं तिकडे गेली. मला माझे लहानपणीचे दिवस त्यावेळेस आठवले, का आम्ही पण शाळेत होतो त्यावेळेस आम्ही पण ह्या सर्व गोष्टी करायचो. चला आता पटकन पहिली लादी पुसतो आणि मग पूजेला. तर आता मग माझी संपूर्ण पूजा झाली, म्हणजे मंदिराची वगैरे. त्यानंतर लादी वगैरे स्वच्छ पुसून घेतली, कारण स्वच्छता असेल तरच खूप पॉझिटिव्हिटी वाटते. त्याच्यामुळे सगळं मी साफ वगैरे करून घेतलं आणि आता पूजेला बसतोय. मूर्ती पण मी आधीच स्वच्छ करून घेतली होती, जेणेकरून खूप म्हणजे जास्त मला असं हे नाही पडणार. म्हणजे जेव्हा मी पूजा करतो ना, त्याच वेळेस मग मी इकडची सुद्धा पूजा करून घेतो. तर या आहेत माझ्या सर्वात बेस्ट आणि मस्त अशा महाभारत समयी. खूप छान आहेत आणि आता मी त्या लावल्यात, पण त्या अर्ध्या दिवसच राहिल्या. त्यामागचं कारण सांगतो, कारण गरम एवढं होतं आहे ना, की फॅन लावावाच लागतो. आणि तुम्हाला माहिती आहे की मी राहतो फ्लॅटमध्ये, सो त्याच्यामुळे फ्लॅट सिस्टममध्ये पंखा आपल्याला सुरू ठेवायचाच आहे. प्लस घर थोडंसं, म्हणजे आता मंदिरामध्येच मी ही पूजा मांडतो, त्याच्यामुळे मंदिर माझं हॉलमध्ये आहे. तर बेडरूममध्ये असतं ना माझं मंदिर, तर मी पूजा बाकीच्या सर्व मंदिराच्या इथेच मांडल्या असत्या, म्हणजे बेडरूममध्येच. पण मग बेडरूममध्ये मग मला हा टेन्शनच आलं नसतं की दिवा जाणार आहे, दिवा जाणार आहे. कारण बेडरूममध्ये कोण नसतंच पंखा लावण्यासाठी वगैरे, सगळे हॉलमध्येच असतात. मग हॉलमध्येच AC असतो, पंखा असतो. तर त्याच्यामुळे इथे काय होतं माहिती आहे का, की जास्त 24 तास मी AC सुरू नाही ठेवू शकत. कारण हेल्थच्या पण इश्यूज असतात. प्लस
जास्त पण आपण नाही एसीमध्ये हे सर्वाईव्ह करू शकत. तर त्याच्यामुळे मग फॅन मला लावावाच लागला. थोडा वेळ तेल शांत होईपर्यंत मी दिवा सुरू ठेवला. त्याच्यानंतर एक मग मी साधा दिवा पांडुरंगाकडे प्रज्वलित केला. त्याच्यानंतर आता मी पाण्याचा अभिषेक करतोय. आता हे सर्व तुम्हाला मी सगळंच्या सगळं आधी सांगितलेलं आहे, की कसं पठण करायचं, काय-काय सेवा करायची, काय पठण करायचं असतं ह्याच्यामध्ये. सर्व मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं आहे. अभिषेक कसा करायचा किंवा काय सर्व गोष्टी, ह्या सर्व आधी सांगून झाल्यात. त्याच्यानंतर मग मागच्या वर्षीचे आपले रेफरन्स व्हिडिओज आहेत, ते पण तुम्ही पाहिले असतीलच मला माहिती आहे. त्याच्यानंतर हे जे बॅकड्रॉपला मी लावलं आहे ना, शुभ आणि लाभ, तर हे खास दरवाजासाठी घेतलं होतं. जे तुम्हाला मी आधीसुद्धा दाखवलं असेल आधीच्या व्हिडिओजमध्ये. हल्लीच घेतलं आहे ते समयांसोबतच माझ्या मते. समयांसोबतच की हां, गुढीपाडव्याच्या वेळेला मी हे घेतलं आहे. पाडव्याच्या वेळेला घेतले होते. आता आठवतं आहे मला. गुढीपाडव्याच्या वेळेला मी ते घेतले होते. तर त्याची मी इथे त्याची स्थापना केली. म्हणजे त्यांना इथे लावलं आहे. दरवाजाच्या इथे नाही लावलं. कारण आता काय-काय गोष्टी अशा वर-खाली करून आपल्याला वापराव्या लागतात. आणि हे जे दिवे तुम्हाला माहितीच आहेत माझ्याकडे आहेत. तर मी ते दिवे लावले होते. छान अगरबत्ती वगैरे लावून पूजा माझी सुरू होती. आणि अगदी साधी सोपी पूजा केली. असं काही जास्त मोठी अशी पूजा नाही केली. जास्त मोठं काय असं मांडलं नाही. आता माझ्या मंदिराच्या इथे पण तेवढी स्पेस आहे. मी माझ्या मंदिराच्या इथे सुद्धा करू शकलो असतो. पण मला आज माझी इच्छा होती, की आजची पूजा आपण छान अशी सेपरेटच मांडू खालती. आता आपली गुरुपौर्णिमेची सुद्धा पूजा आहे. ती आहे 29 तारखेला. तर मग गुरुपौर्णिमेची सुद्धा आपल्याला तयारी करायची आहे. आता गुरुपौर्णिमेचे आता हे जे नवीन वस्त्र माझ्याकडे आले आहेत ना, तर आता बघू गुरुपौर्णिमेला आपण हेच स्वामी महाराजांना घालू. आणि ताईला मी एक फेट्याचं वस्त्र सांगितलं होतं, पण माझ्या मते तिला सगळ्यांच्या टाईम अभावी जमलं नाही. पण खरंच सांगतो तिच्या इथे तिने एक व्हिडिओ तिच्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केला होता. त्याच्यावरती तिने सांगितलं, की तिच्या इथे खूप पाऊस आहे, त्याच्यामुळे वस्त्र तिच्या म्हणजे सर्वांपर्यंत पोहोचत नाही आहेत. आज पोहोचले किंवा माझ्याकडे पण तर आज आलं आहे, तुमच्यापर्यंतसुद्धा पोहोचेल. तर आता छान मस्त आपले जे विठुराय आहेत त्यांना छान तुळशीचा अभिषेक करतो, म्हणजे तुळसपत्र अर्पण करतो आहे. विठ्ठलाला, रुक्मिणी आईंना असं सर्वांना छान तुळशीपत्र अर्पण करायचे. तुळशीपत्रांची पण खूप मोठी मज्जा झाली माझ्यासोबत आज. म्हणजे पांडुरंगाने अशी परीक्षाच घेतल्यासारखं झालं. ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेनच. त्यानंतर गुलाबाचं एक फूल अर्पण केलं आणि अगदी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांचं डेकोरेशन, सर्व गोष्टी असतातच. कशा ना कशा, काही ना काहीतरी करायच्या असतात. म्हणजे छान आपली पूजा दिसेल अशा प्रकारे आपल्या सर्व गोष्टी करायच्या असतात. तर छान तर आता डेकोरेशन तर झालंच पाहिजे. प्रत्येक ह्याच्यामध्ये डेकोरेशन असलं पाहिजे. तर अशा प्रकारे आताची माझी सर्व पूजा मांडून झाली. रामकृष्ण हरी अशी मी छान अशी मस्त त्याची रांगोळी काढली. कशी झाली रांगोळी मला तुम्ही नक्की सांगा. तर अगदी अशी साधी सोपी आजची आपली आषाढी एकादशीची पूजा झाली. तर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.